लोकसभेचा स्ट्राइक रेट पाहला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष विधानसभेला जागा वाढून मागण्याची शक्यता। शरद पवार गट महाविकास आघाडीकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार। पुण्यातल्या विधानसभेच्या जागांवरून ठाकरे गट आणि शरद पवार यांच्यामध्ये रस्सीखेच। राष्ट्रवादीनंतर शिवसेनेचाही 6 जागांवरती दावा, तर 8 पैकी 6 मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याची दोन्ही गटांची मागणी। पुण्यातल्या 8 पैकी 6 विधानसभा आम्हाला लढवायला मिळाव्यात। आम्हाला पुणेकरांच्या समस्यांवरती काम करण्याची संधी मिळेल। ठाकरे गटाचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे यांची मागणी। विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन मॅक्झिमम विदर्भावरती खास लक्ष देणार, तर भास्कर जाधव यांच्यावरती जबाबदारी देणार। माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये आज सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक स्थितीचा घेणार आढावा। भाजपचे प्रवीण दरेकरही राहणार बैठकीला उपस्थित। उत्तर पश्चिम मुंबईमधील लोकसभेचा निकाल हा आदर्श घोटाळा। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आरोप। रवींद्र वायकरांचा निकाल रहस्यमय आणि संशयास्पद। वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखा, खासदार संजय राऊत यांचं आवाहन। महाविकास आघाडी म्हणजे खोटं नरेटिव्ह पसरवण्याची फॅक्टरी। लोकसभा निवडणुकीनंतर रोज एक खोटं पसरवण्याचा प्रयत्न होतोय। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांची महाविकास आघाडीवरती टीका। मोबाईलद्वारे ईव्हीएम ऑपरेट होत नाही। ज्या वर्तमानपत्रानं बातमी छापली होती त्यांनी माफी मागितली, त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या नेत्यांनी माफी मागावी। खासदार संजय राऊत यांच्यावरती संजय निरुपम यांची टीका। उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची घेतली भेट। शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी राऊत यांनी केली शरद पवार यांच्यासोबत चर्चा। किरण सामंत आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचं वृत्त विनायक राऊत यांनी फेटाळलं। सदरचं वृत्त म्हणजे बेशरमपणा असल्याचं म्हणत विनायक राऊतांची निलेश राणे यांच्यावरती टीका। भाजप लोकसभेच्या पराभवानंतर राज्यातील पराभूत मतदारसंघांचा घेणार आढावा। प्रमुख नेत्यांवरती मतदारसंघामध्ये जाऊन पराभवाची कारणं शोधण्याची जबाबदारी। पुणे जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमधील दुष्काळी स्थितीवरती मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता। यासाठी गांभीर्यानं बैठकीचं आयोजन करा। शरद पवार यांची मुख्यमंत्री शिंदेंकडे पत्र लिहून मागणी। जालन्यामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली। डॉक्टरांकडून उपचार घेण्याची विनंती, हाकेंचा उपचाराला नकार। बोगस कुणबी नोंदी रद्द करा, ओबीसींची जनगणना करा, यासह ओबीसींच्या आर्थिक विकास महामंडळासाठी आर्थिक तरतूद करण्याची लक्ष्मण हाके यांची सरकारकडे मागणी। जालन्याच्या वडीगोद्री येथे जात अतुल सावे, भागवत कराड, संदीपान भुमरे यांनी घेतली लक्ष्मण हाकेंची भेट। 5 जणांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पाठवा, भागवत कराड यांची हाकेंना विनंती। लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला गांभीर्यानं घ्यावं, पंकजा मुंडेंची सरकारला विनंती। तर सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी, सरकारकडून समान न्यायाची अपेक्षा। पंकजा मुंडेंची एक्सवरती पोस्ट। राणेंना शिवसेनेचा पराभव करणं कधीच जमणार नाही, एखाद्या पराभवानं शिवसेना खचणार नाही। दैनिक सामनाच्या अग्रलेखामधून भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्यावरती सडकून टीका। माकपच्या नेत्यांनी शरद पवार यांची घेतली भेट। महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये 12 जागा देण्याची माकपची मागणी। प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर मध्य मतदारसंघाची मापककडून मागणी। मी मातोश्रीवरती कसा पोहोचलो याचा शोध घेत बसण्यापेक्षा विशाल पाटलांनी जनतेला दिलेली आश्वासनं कशी पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावं। चंद्रहार पाटील यांचा विशाल पाटील यांना सल्ला। इलन मस्क यांनी अमेरिकेमधील ईव्हीएम संदर्भामध्ये वक्तव्य केलं असावं। भारतातील ईव्हीएम सगळ्यात सुरक्षित आहेत। इलन मस्क यांच्या ईव्हीएम बाबत एक्सवरच्या पोस्टला भाजपचे नेते राजू चंद्रशेखर यांचं उत्तर। द्वेष, हिंसा हे विषय शाळांमधून शिकवण्याचे नाहीत। एनसीईआरटीच्या पुस्तकामधून अयोध्यावाद गाळल्यानंतर संचालकांचं उत्तर। अभ्यासक्रमाचं भव्यीकरण करण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नसल्याची प्रतिक्रिया।
विधानसभेच्या अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांची प्रतिक्रिया। केवळ पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे नाही तर त्यांचं राजकीय भविष्य काय असेल या काळजीमधून आत्महत्या, मनसेचे नेते आणि पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन मॅक्झिमम विदर्भ, भास्कर जाधव यांची वरती खास जबाबदारी देणार, काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा अधिक जागा जिंकल्या पाहिजे यासाठी प्रयत्न। देशभरामध्ये आज बकरी ईद सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय। ईदगाह आणि मशिदींमध्ये नमाज पठणासाठी गर्दी झालेली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून ईदच्या निमित्तानं शुभेच्छा, तर मशिदीच्या बाहेर कडेकोट सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाघनखं भारतामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। साताऱ्यामध्ये नव्यानं उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयामध्ये ही वाघनखं ठेवण्यात येणार असल्याची ही माहिती। मुंबईतही बकरी ईदचा उत्साह, अनेक ठिकाणी मशिदीच्या बाहेर मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी। मुंबईतल्या प्रसिद्ध मिनारा मशिदीमध्ये बकरी ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांची गर्दी, गळाभेट घेत एकमेकांना दिल्या शुभेच्छा। नाशिकच्या नांदगावमधील ईदगाह मैदानावरती सामूहिक नमाज पठण, मुस्लिम बांधवांच्या नमाज पठणानंतर एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा। पुण्यामध्ये बकरी ईदच्या निमित्तानं गोळीबार मैदानामध्ये सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम, मोठ्या संख्येनं मुस्लिम बंधूंची उपस्थिती। मालेगावमध्ये बकरी ईदची उत्साहामध्ये साजरी, नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी, चांगली पर्जन्यवृष्टी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी केली विशेष दुआ। नगरच्या ईदगाह मैदानावरती सामूहिक नमाज पठण, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नगर ते पुणे या महामार्गावरती वाहतूक पर्यायी मार्गावरती वळवली। ईदमुळे कल्याणमधील दुर्गाडी देवीच्या दर्शनाला बंदी असल्यानं शिवसैनिक आक्रमक, दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसैनिकांची घोषणाबाजी। दुर्गाडीवरचं आंदोलन हे मुस्लिमांच्या नाही तर शासनाच्या विरोधात असल्याची ठाकरे गटाची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून ते मंदिर खुलं करू शकले नसल्याचं म्हणत ठाकरे गटाकडून आरती करत एकनाथ शिंदेंचा निषेध। ईदमुळे दुर्गाडी किल्ल्यावरती जाण्यास बंदी असतानाही ठाकरे गटाची कार्यकर्ती देवीच्या दर्शनासाठी गडावर, त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित। बकरी ईदच्या निमित्तानं दिल्लीमधल्या जामा मशीदमध्ये नमाज पठण, मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी। श्रीनगरच्या सोनवार येथे ईदचा उत्साह, नमाज पठण करत मुस्लिम बांधवांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा। पुरुषोत्तम पुट्टेवार यांना कारची धडक देऊन त्यांचा जीव घेणाऱ्या असंवेदनशील आरोपीचे फोटो समोर, हत्येनंतर नीरज निमजे, सचिन धार्मिकचे एका हॉटेलमध्ये पार्टी करतानाचे फोटो समोर। नागपूरमध्ये फुटपाथवरती झोपलेल्या 9 मजुरांना कारनं चिरडला, दुर्घटनेमध्ये 2 मजुरांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी। नागपुरात फुटपाथवरच्या मजुरांना चिरडणाऱ्या कार चालकाला पोलिसांकडून अटक, चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवत असल्याची पोलिसांची माहिती। पावसामुळे समुद्रातील मासेमारी बंद झाल्यानं आता कोकणातील खाड्यांमध्ये मासेमारी सुरू, सिंधुदुर्गमधल्या कर्ली, त्यासोबतच मांडवी, कालवण, वाघोटण या खाड्यांमध्ये मासेमारी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील हत्तींचा धुमाकूळ कायम, हत्तींचा तातडीनं बंदोबस्त न केल्यास 26 जून पासून नागपूर येथील प्रधान वनसंरक्षक यांच्या कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसण्याचा ग्रामस्थांचा इशारा। बी बियाणं आणि खत विक्री करताना निष्काळजीपणा करणाऱ्या 7 कृषी केंद्रांना कृषी विभागाच्या भरारी पथकाचा दणका, पथकाच्या भेटीच्या दरम्यान आढळल्या अनेक त्रुटी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून सावंतवाडी ते कर्नाटक अशी गुरांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकसह इनोव्हा कार आंबोली पोलिसांकडून जप्त, कर्नाटकमधील 4 पोलिसांकडून अटक, ट्रक आणि इनोव्हा कारसह 29,08,000चा मुद्देमाल जप्त। सरकारी कर्मचाऱ्याचं निवृत्ती वय 60 वर्षे करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक, लवकरच निर्णयाची शक्यता, मुख्यमंत्र्यांकडून सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।